नमस्कार, मी निकिता सोनवणे. सेंटर फॉर रिसर्च इन इंडियन आर्किओलॉजी, आर्ट्स अँड सायन्सेस म्हणजेच क्रियास नाशिक यांनी वर्ल्ड हेरिटेज वीक निमित्त आयोजित केलेल्या मुलाखत सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं आज मनापासून स्वागत करते. नाशिकला साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे आणि याचा सखोल अभ्यास करणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. त्यांचा फक्त साहित्याचाच अभ्यास नाही, तर 40 वर्षापासून नाशिकच्या पत्रकारितेमध्ये सक्रिय सहभाग आहे. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, गावकरी यासारख्या विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. HPTच्या मराठी विभागाचे ते विभाग प्रमुख होते. तसेच त्यांनी पत्रकारितेचे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचा सखोल अभ्यास आहे असे आजचे आपले वक्ते आहेत श्री अनंत येवलेकर सर. आजच्या मुलाखत सत्रात सर मी आपलं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की नाशिक म्हटलं तर अनेक गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोर येतात, पण एक नाव आहे जे आदराने समोर येतं ते म्हणजे वि.वा. शिरवाडकर ज्ञानपीठ पुरस्कार. आणि आपल्या नाशिकला लिटररी हेरिटेज याचा एक खूप मोठा इतिहास आहे. तर तुमची या लिटररी हेरिटेजची ओळख कशी झाली आणि त्याच्यात आवड कशी निर्माण झाली? सर्वप्रथम मी क्रियासने हा विषय घेतला याच्याबद्दल कौतुक करतो. आणि ते अशासाठी मला आत्मीय असलेला असा हा विषय आहे. आम्ही मूळचे नाशिकचे होतो. माझं शिक्षण वगैरे कोकणात झालेलं आहे, पण आम्ही 74 साली नाशिकमध्ये आल्यानंतर कॉलेजमध्ये HPT महाविद्यालयात मी गेलो. तिथली लायब्ररी आणि नाशिकचं सार्वजनिक वाचनालय या 2 संस्थांशी मी पहिल्यांदा जोडला गेलो. तो आजही तिथे जोडलेला आहे. नंतर मी विद्यार्थी दशेमध्ये असतानाच पत्रकारितेमध्ये आलो. त्या निमित्ताने मला नाशिकचे हे जे वेगवेगळे पैलू आहेत, इथली माणसं, इथल्या संस्था, या सगळ्यांचा परिचय होत गेला आणि त्याच्यातून एक आस्था उत्तरोत्तर वाढत गेली. आणि तेव्हापासून हा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे, तो आजही आहे. मी अगदी एका वाक्यात सांगेन की मी पत्रकारितेमध्ये 40 वर्ष जवळपास घालवली, पण माझा जो मूळ पिंड होता, आहे म्हणतो मी अजूनही, तो सर्जनशील लेखनाचा आहे. आणि माझी एक इच्छा अशी आहे की माझ्या हातून नाशिकवर काहीतरी चांगलं लिहून व्हावं. मला सांगण्याचा मुद्दा, मला त्याबद्दल किती आत्मीयता आहे या विषयाबद्दल. खरंच 6 साली ओऱ्हान पामुक नावाचा एक तुर्की लेखक आहे, त्याला नोबेल मिळाला. आणि तेव्हा या पत्रकारितेच्या निमित्ताने जेव्हा मी त्याचं सगळं वाचलं, सगळ्या कादंबऱ्या काही वाचणं शक्य नसतं पत्रकारितेत. तुलाही आता हे माहिती झालं असेल की आपण बरंचसं वरवरच सगळं पाहत असतो. पण मी एका त्याच्या कादंबरीशी थांबलो. तिचं नाव होतं इस्तंबूल. आणि ती थोडीशी चालल्यावर माझ्या लक्षात आलं, पुन्हा एकदा नाशिक माझ्या मनातलं उफाळून झालं की अरे, हे आपलं नगर सुद्धा एका बृहत कादंबरीचा ऐवज आपल्या अंगावर मिरवत आहे. मला माहिती नाही की माझ्या हातून झालं तर अर्थातच मला आनंद वाटेल. कोणीतरी या विषयाला हात घालावा. त्यापर्यंत तो घातलेला नाही का? नक्कीच घातलेला आहे. फार मोठी मोठी नाव आहे. म्हणजे रामदासांपासून सुरुवात करता येते. आपल्याला माहिती आहे, त्यांनी म्हणून ठेवलंय, जनस्थान गोदातटी परम पावन पंचवटी, जेथे पडली कृपा दृष्टी रघुजन राय. तर रामदास म्हणतात. बघा, मी 3 काव्यपंक्ती सुरुवातीलाच उद्धृत करतो. त्यातून प्रश्नकर्त्या तुझ्या मनामध्ये जे काही आहे त्याचा जो आवाका हा आपोआपच त्याच्यात येऊन जाईल. पहिले समर्थ रामदास, अर्थातच गोदा किनारी त्यांनी तप केलेलं आहे. दुसरे मी घेतले ज्यांचं नाव तू सुरुवातीला घेतलं, ते अर्थातच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज. त्यांनी असं एका कवितेमध्ये म्हटलेलं होतं, माझी फार आवडती कविता होती, की वाडा पडका नदी तटावर भग्न आपल्या प्रतिबिंबावर. ते काय म्हणतात? भग्न आपल्या प्रतिबिंबावर गंगेमधील खिन्नपणाने लावितसे दृष्टी. शिरवाडकर म्हणतात. म्हणजे बदललाय बघा. आणि मी तिसरे कवी जे घेतले ते अरुण काळे तर नाही आहेत ते. त्यांनी असं म्हटलंय की ऑक्टोपस सारखा झाला शहराचा विस्तार,
रस्ते चौपदरी झाले, रस्ते चौपदरी झाले, माणसं एकपदरी, तेव्हा अंधारात माणूस ओळखला जाईल. आता हायमास्टही उपयोगाचा नाही. तो स्थित्यंतर. नाशिक क्रॉसरोडवर आहे, ज्याला आपण स्थित्यंतर म्हणतो. त्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर हे शहर गेली एक दशक पाहतोय उभं आहे. अजून पुढे उडी टाकलेली नाहीये या शहराने, पण त्या बेतात आहे. आपला विषय जो आहे तो साहित्याशी निगडीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण साहित्य नाशिकचं आणि इथल्या लोकांनी काय काय लिहिलं त्याच्यामध्ये नाशिकचं प्रतिबिंब कसं आहे, आणि दुसरी गोष्ट जी माणसं इथली नव्हती, बाहेरून आलेली होती, पण काही काळ इथे वास्तव्य त्यांचं झालं, त्यांनी नाशिककडे या साहित्यिक नजरेतून कसं पाहिलं, असं आपल्याला प्रवास त्याच्यातून करता येईल की ज्यातून नाशिकचंच महात्म्य आपोआपच अधोरेखित होईल. सर, आतापर्यंत जे साहित्य उपलब्ध आहे त्याला वारसा या दृष्टीने नाशिकचं स्थान काय आहे त्यात? चांगला प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी मी वाचनालयासाठी त्यांचा जो साहित्यिक मेळावा असतो त्याच्यासाठी एक छोटीशी लिहिली होती. तिचं शीर्षक मला आता एकदम आठवत नाहीये. आठवलं. सा रम्या नगरी, सा रम्या नगरी महान संद्रुपती सामंत चक्रम ततात. ते प्रसिद्ध श्लोक आहे की नगर वसतात, नष्ट होतात, राजे येतात जातात, असा तो अर्थ त्याच्यामध्ये आहे. त्यात मी नाशिक गुंफण्याचा प्रयत्न केला. तर त्यात या बऱ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अर्थातच वेळेची मर्यादा होती. त्या निमित्ताने माझा जी आत्मीयतेचा विषय आहे तो आणखी पुढे गेला. माझ्या असं लक्षात आलं की रामदासांपासून, म्हणजे पौराणिक संदर्भ तर आहेच, त्याच्यामध्ये आपल्याला आता तेवढा वेळ नसल्यामुळे जाता येणार नाही, पण तुमच्या असं लक्षात येईल की जी काही गुणसूत्र मगाशी जी मी म्हटलं की का बृहत कादंबरीचा विषय होण्यास का समृद्ध ऐवज हा कुठून आला, तर माझी अशी एक दृढ श्रद्धा आहे की ज्या गावाला गावठाण असतं, गावठाण या शब्दाचा अर्थ तुमच्या पिढीला माहित असेल की ज्याचा सातबारा पक्का असतो, त्याच्या गुणसूत्रांमध्ये या गोष्टी आपोआप येतात. नंतर वसलेली, औद्योगिकीकरणामुळे वसलेली अशी शहरं आहेत, म्हणजे उदाहरणं देता येतील, मी नावं घेत नाही, पण जी रेल्वे रुळाच्या काठी वसली तर त्यांचा संदर्भ वेगळा असतो, त्यांची जातकुळी वेगळी असते. हा आपल्याला जगभरातला इतिहास असा दिसेल की नगर वसली ती नदीच्या ठिकाणी, इथे तर साक्षात गोदावरी आहे. त्यामुळे दक्षिण काशी नाशिकला म्हटलं जातं. त्या दक्षिण काशीमध्ये, म्हणजे काशी म्हटल्यानंतर आपण एक जो अर्थ डोळ्यासमोर येतो की भारतीय संस्कृतीचा सारांश, नाशिकही, मला नाही वाटत मी असं म्हटलं तर चुकेल की भारतीय संस्कृतीचा सारांश आहे. असा सारांश अंगावर लिहून जे शहर पौराणिक याच्यात पक्का पाय, आणि जे नेहमी सहज म्हटलं जातं की मंत्रनगरी ते तंत्रनगरी, यंत्रनगरी, तर हा जो प्रवास स्थित्यंतर मी म्हटलं ह्याच्यामध्ये ती गुणसूत्र पुरेपूर आहे. मग कोणी कोणी त्या गुणसूत्रांना हाताळण्याचा प्रयत्न केला. आपण रामदासांचा उल्लेख केला, पण आपण नंतरच्या कालखंडामध्ये जर आलो तर तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या बाजू आहेत त्याला. ल.रा. पांगारकर नाशिकमध्ये होते. ल.रा. पांगारकर आपल्याला माहिती आहे की यशवंत महाराज पटांगण जे आहे ते वसंत व्याख्यानमाला गेली वर्ष चाललेली आहे. तिथेच ते तिथला जो एक म्हणू आपण आजच्या तुमच्या भाषेमध्ये बसून आणि अत्यंत रसाळ असं निरूपण करायचे. मुमुक्षू नावाचं एक नियतकालिक त्यांनी नाशिकमधून चालू. त्याच्यानंतर कवी गोविंद सावरकर ही नावं तर आपल्याला विसरता येणार. सावरकर तर खूप मोठं नाव आहे. सावरकर आणि नाशिक हा संबंध सगळ्यांना माहिती आहे का ते होते, आणि
अभिनव भारतची स्थापना त्यांनी केली. तिळभांडेश्वर गल्ली जी आम्ही म्हणतो, तिथे त्यांचा सगळा तो वावर होता. आणि त्यांनी त्यांचं जे काही लेखन आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाशिकचा संदर्भ आलेला आहे. अर्थात नाशिक बद्दल सावरकर होते हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाशिक बद्दल त्यांनी ज्याला आपण क्रिटिकल व्ह्यू म्हणू, जरा साक्षेपी भूमिका घेतलेली बरं का. त्यांची तक्रार आहे काही गोष्टींवर, की नाशिक असं असायला नको असा त्यांचा सूर त्याच्यामधून दिसतो. कवी गोविंदांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्याचे शाहीर आपण म्हणतो. त्याच्यानंतर मला एक महत्वाची लेखिका, काळाच्या बाबतीत मी थोडासा पुढे मागे होत असेल, त्या दुर्गाबाई बागुल. महान विदुषी. वास्तव्य 30च्या सुमारास नाशिकमध्ये झालेलं आहे. 1930 शाळेमध्ये होत्या त्या, शाळकरी मुलगी म्हणून त्या इथे वावरल्या. त्यांनीही नाशिक बद्दल थोडस, मी मगाशी सावरकरांचं जे म्हटलं तसेच थोडे क्रिटिकल उद्गार काढून ठेवलेले आहेत त्या सगळ्या तपशिलामध्ये. हा आहे की नाशिकनी त्यांना, आणि पुढे जे लेखन या लोकांच्या हातून झालं त्याच्यामधून ते आपल्याला वेळोवेळी दिसेल. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माणसं आहेत, त्यात मला असं वाटतं आचार्य अत्रे आहेत. सुधाताई नाशिकला होत्या आणि त्याच्यामुळे अत्रे नाशिकला वारंवार यायचे. त्यांच्या पत्नी इथल्या गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या आणि त्या इथे वास्तव्याला असल्यामुळे अत्रे यायचे. त्यांनी सिंहस्थाचंही वर्णन एका ठिकाणी फार बहारदार किंवा खास अत्रेंच्या शैलीमध्ये करून ठेवलेलं आहे. त्यांच्या कार्याच्या पाणीमध्ये ते येतं. नंतर अत्रेंच्या नंतर मला वाटतं दीपा मोकाशी हे मोठे कथाकार मराठीमधले. त्यांच्याही लेखनामध्ये नाशिकचे उल्लेख आहेत. मी आणखीन काही नावं विसरता कामा नाहीये, थोडे आधीच आहेत. त्याच्यामध्ये आहेत चंद्रशेखर शिवराम गोढे, उदा गौरव, खूप प्रसिद्ध अशी कविता आहे ती लिहिली. नंतर लक्ष्मीबाईंना कसं विसरता, लक्ष्मीबाई टिळक, तो तर अत्यंत विलक्षण असा संदर्भ आहे नाशिकच्या साहित्यिक विश्वामधला. सध्या जिथे आपण ओल्ड आग्रा रोड म्हणतो तिथे ती स्टेट बँक आहे, त्याच्या समोर त्यांचं घर होतं. आधी ती जलालपूरला, तिकडे गंगापूर रोडला, त्याचे सगळे उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये येतात. आणि स्मृतिचित्र ते मराठी साहित्यातलं ज्याला अजरामर कैलास लेणं असं वर्णन केलं जातं. ह्या साहित्य लक्ष्मीचा वावर नाशिकमध्ये झालेला आहे, ही खूप मोठी आहे. नंतर वसंत नरहर फेणे या नावाचे एक एसटी मध्ये कामाला होते बरं का ते, आणि म्हणजे डेपो मॅनेजर होते नाशिकला, आणि त्यांच्या कथांमध्ये नाशिकचे बरेच होते. पुढे कमलेश कालावंकर म्हणून एक तरुण मुलगा आहे, तरुण साधूंना तो गुरुस्थानी मानायचा, आणि त्याच्या कादंबरीमध्ये सुद्धा नाशिक, अलीकडचं नाशिक जे आहे ते येऊन गेले. मी मुद्दाम एक नाव बाजूला ठेवलं आणि ते आहे मनोहर शहाणे. मनोहर शहाणे हा मौजेचे लेखक आणि त्या काळामधलं एक अत्यंत काय म्हणू आपण वजनदार असं नाव होतं. कथा आणि कादंबरी या दोन्हीच्या गावकरीमध्ये बरीच वर्ष काम केलं. तिथेच ते अमृत मासिकाचं संपादन करायचे, त्याच्यामुळे त्यांचा माझा अत्यंत जवळून परिचय होता. चांगलं अफाट वाचणारा माणूस होता आणि चिंतनशीलता होती. नाशिक मधलेच ते असल्यामुळे नाशिक हे त्यांच्या लेखनातून अगदी ज्याला आपण असं म्हणू की केंद्रस्थानीच होत. त्यांची पुत्र ही गाजलेली कादंबरी पंचवटी आणि तिथलं सगळं ते जे काही वातावरण आहे याज्ञिकी करणाऱ्यांच्या घरामध्ये, ते सगळं त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळेल. मनोहर शहाणे त्यांची धाकटे आकाश नावाची जी कादंबरी आहे ती सुद्धा नाशिकचा जो दहीपूल वगैरे परिसर आहे तिथलं ते सगळं, तो वाडा अजूनही आहे जो जिथे ते राहत होते काही काळ, त्याच्यामुळे तो सगळा परिसर त्यांच्या त्या धाकटे आकाशमध्ये. त्याच्यानंतर आणखीन काही महत्वाची नावं आहेत, त्यामध्ये बाबूराव बागुल आहे. सॉरी सर, टेक्निकल इश्यू मुळे वाक्य तुटलं असेल तर तिथून आपण पुढे हो, तुम्ही बाबूराव बागुल यांबद्दल सांगत होता.
बाबूराव बागुल असतील किंवा अं, लोकशाहीर वामनदादा कर्डक असतील. अगदी अलीकडचा जो लेखक गेल्या 2-5 वर्षामध्ये ज्याने अत्यंत दमदारपणे मराठी साहित्यामध्ये पाऊल टाकलं, तो राकेश वानखेडे. पुरोगामी त्याचे ते गाजलेली कादंबरी. खूप अपेक्षा आहे की ह्या कादंबरीकार तरुण आहे. सटाण्यासारख्या शहरातून आलेला आहे. पण या लोकांनी नाशिकच्या साहित्य विश्वाबद्दल खूप अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत. असा एक जो किरटा सूर लावला जातो ना, की ते कृष्णे काठी कुंडला आता पहिले उरले नाही, तशा त्या सुरामध्ये अशी काही मंडळी म्हणत असतात, हो दे काठी नाशिका आता पहिले उरले. तर तसं काही नाही. नाशिक उरलं काय, चांगलं आणखीन वाढतं आहे. त्यात ही सगळी मंडळी आहेत. नाटक एक मोठं क्षेत्र नाशिक गाजवत आहे. मला आठवतं की नाशिक ही एका अर्थाने बघा तुम्ही, पुण्या मुंबई खालोखाल जर नाशिकमध्ये दाद मिळाली तर नाटक चांगलं असं मानलं जातं, व्यावसायिक नाटकात. प्रायोगिक रंगभूमीला सुद्धा नाशिकने खूप मोठं योगदान दिलं. नाटक म्हटल्यानंतर नाशिकमध्ये बरीच नावं आहेत, सगळ्या ह्याच्यामध्ये जाता येणार नाही. वामनराव पुरोहितांपासून ते वसंतराव कानेटकरांचं तर नाव घ्यावंच लागेल. शिरवाडकरांच्या बरोबर ते नाशिकमध्ये होते. एक मोठं म्हणजे काय म्हणू आपण, मराठी नाट्य विश्वामधला वसंत ऋतू होता तो. म्हणजे मला आठवत, मी गावकरीमध्ये जेव्हा ते गेल्यावर आठवले, त्याचा मथळा मी वसंत ऋतू असंच मला आठवतो. त्या तर कानेटकर असतील किंवा त्याच्यानंतर मनोहर झाणींनी सुद्धा अतिशय चांगली नाट्य संहिता दिलेली आहे. म्हणजे केवळ कादंबरी आणि कथा एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहिलेले नाही. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आपल्याला दत्ता पाटील एक चांगला लेखक दिसेल. परंपरा पुढे जाते आहे नाटकाची सुद्धा. अनेक संस्था इथे, म्हणजे जसं संस्थांचं मोहोळ ज्याला प्रायोगिक त्याच्यामध्ये काम करणार ते होत्या. म्हणजे ज्या काळामध्ये मराठी नाटक हे बंगाली रंगभूमीच्या बरोबरीने किंवा काही वेळा थोडं पुढे असं पाऊल टाकत होतं, त्यावेळेला नाशिकमध्ये ही प्रायोगिक नाट्य चळवळ जोमात होती. आणि त्याच काळात मी मगाशी जो अगदी सुरुवातीला उल्लेख केला, नाशिकमध्ये आलो तेव्हा त्या सगळ्या चळवळीशी जोडला गेलो. त्याच्यातून सुद्धा माझी ही जी काही आत्मीयता मी म्हणतोय, खूप तळमळीने डिव्होशननी काम करणारी रंगकर्मी मंडळी इथे होती आणि त्यांनीच ही चळवळ पुढे नेलेली. म्हणजे मला आठवतं की केव्हा तरी एकदा त्यावेळेला हाऊस लेख मी जरूर करीन. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचं काहीतरी नाशिकमध्ये काय कार्यक्रम कुठला होता ते आठवत नाही. तेव्हा ते असं बोलले होते की नाशिक ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व्हायला हरकत नाही, झाली पाहिजे. याच्यातला जो राजकीय भाग आहे तो आपण बाजूला ठेवू, पण खरोखरच महाराष्ट्राची, मगाशी मी म्हणालो भारतीय संस्कृतीचा सारांश असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ही नगरी महाराष्ट्राचं म्हणून जे काही संस्कृती आहे त्याचं एक प्रतिनिधित्व किंवा त्याचं प्रतीक किंवा एनर्जी, ज्याला मायक्रोकॉस्म म्हणतात, हे नक्कीच आहे. याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही. अर्थात काही गोष्टी आहेत पुढे, त्या मी माझ्या या बोलण्याच्या उत्तरार्धामध्ये आणणार आहे. कर्तव्य वाटतं, जी माझी निरीक्षण आहे ती मी नोंदवली पाहिजे. अर्थातच सकारात्मक भूमिकेतून. सर, गेली 40 वर्षे आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत आहात. पत्रकार म्हणून काम करत असताना वारशाविषयीच्या अनेक गोष्टी तुम्हाला खूप जवळून पाहायला मिळाल्या असतील. त्याविषयीचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. असं असतं, पत्रकारिता हे क्षेत्र असं असतं की तुम्हाला तुमची इच्छा असो नसो, तुमच्या नगरात आसपास जे काही घडतं ते त्याच्या पायाने चालत तुमच्यापर्यंत येत असतं आणि बातमीदार तर आणून देतच असतात. त्यामुळे जे काही गावात चाललेलं आहे ते तुम्हाला कळणार. कुठला वाडा पडला आणि तिथे
काय सोन्या रुपयाचा हंडा सापडला इथपासून ते सगळ्याच गोष्टी, म्हणजे जेव्हा आपण वारशाबद्दल बोलतो म्हणून मी हा हे सगळं तुमच्यापर्यंत येत असतं. तिथली मंदिरं, तिथल्या वास्तू याच्याबद्दल म्हणजे स्थल महात्म्य हे सुद्धा अधूनमधून सांगितलं जातं वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने. म्हणजे नाशिक मधली दिवाळी, नाशिक मधला गणपती, असं सगळा मोठा तो आवाका असतो. नाशिकचा विकास म्हणजे नाशिकमध्ये रिक्षा कधी आली, टांगे कधी गेले. म्हणजे मला माझ्या लहानपणीचं आठवतं ना की टांगा होता ना, HPT महाविद्यालयामध्ये प्राध्यापक मंडळी ही टांग्यानी जायची. असं सगळं तो म्हणजे काय त्याला म्हणजे नॉस्टॅल्जिया म्हणतात, म्हणजे स्मरणरंजनाचा तो विषय होईल, तिकडे मी जात नाही. पण एक लक्षात घ्या, कशा आपण उल्लेख केला, मंत्र ते यंत्र किंवा दुसरं जे हे वापरलं जातं की रुद्राक्ष ते द्राक्ष, फाईन कॅपिटल आहे ना आता. तर हे सगळं आपण पटकन बोलून जातो, पण पहिल्यांदा जेव्हा ते घडत असते, पहिल्यांदा म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदा रिक्षा आली, मग ती कोणी चालवली, कोणी आणली होती, असे ते उल्लेख असतात आणि ते फार महत्वाचे असतात. माणसं पुढे विसरली जातात, पण तिथून तो जो एक बदल ते शहर स्वीकारतं, तोच त्या शहराला पुढे नेत असतो खऱ्या अर्थाने. त्यामुळे मला असं वाटतं की हा बदल मी माझ्या या कालखंडामध्ये पाहिलेला आहे. मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला एक व्यक्तिगत उल्लेख आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मी सायकलवर पांडवलेण्याकडे जायचो आणि जुनं सिडको जे आहे ते फक्त तेव्हा वसलेलं होतं. इंदिरानगर सुद्धा पुरेसं नव्हतं. काही बंगले राहिलेले होते, म्हणजे एक काळ डोळ्यासमोर यावा म्हणून ते थेट निलोळीपर्यंत मी जाऊन परत यायचो. आणि विशेषतः जर मध्येच लहर लागली तर पांडवलेण्याच्या डोंगरावर खाली सायकल ठेवून द्यायची आणि पांडवलेण्याच्या डोंगरावर मी कशासाठी जायचो, तर संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण झाली की तिथून या नाशिकचं अत्यंत मनोहारी असं दृश्य दिसायचं. ते मगाशी आपण कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये पाहिलं. तर हे नाशिक आज इतकं उभं आणि आडवं, या सगळ्यात आपल्या जो विषय सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय या सगळ्याशी आतून हे ताणेबाणे एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. म्हणून मी ते सांगतोय, खूप बदल होत गेला. औद्योगिक वसाहती आल्या, पहिल्यांदा सातपूरला आली, नंतर अंबडला आली, नंतर जवळच असलेल्या सिन्नर जवळच्या माळेगाव. ह्याच्यातून काय झालं की पूर्वी जो, मी एक अतिशय चांगलं उदाहरण देतो. पूर्वी जर तुम्ही नाशिकहून मुंबईला चालला असाल किंवा कुठल्याही जरा थोड्या मोठ्या गावाला बसमधून प्रवास करत असाल किंवा रेल्वेतून, तर तुमच्या शेजारी बसलेला माणूस हटकून तुमच्या लक्षात येईल की तो नाशिकमध्ये कशासाठी आलेला असायचा आणि परत चाललेला असायचा, तर तो क्रियाकर्मासाठी आलेला असायचा. म्हणजे या शहराची ओळख काय होती एकेकाळी, की क्रियाकर्मासाठी माणसं यायची, म्हणजे जशी काशीला जातात, आपण सुरुवातीलाच हा उल्लेख केलेला आहे. पण हळूहळू हळूहळू काय होत गेलं की तो माणूस बदलला. आता तुमच्या शेजारी बसणारा माणूस हा कुठल्या तरी इथल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काम करणारा, एखाद्या अधिकार पदावर असलेला असा असायला, तो त्याचं सगळा विषय बोलण्याचा हा तो वेगळा, तो दुसरीकडून आलेला, महाराष्ट्राच्याच इतर भागातून नाही तर बिहारमधून, उत्तर प्रदेशमधून असा आलेला असा तो माणूस होता असा आपल्याला. म्हणजे याच्यातून सुद्धा नाशिक बदलत गेलं. मी ज्या याचा उल्लेख केला, तर नाशिकची त्यावेळची ओळख काय होती, तर ती होती व्यायामशाळांचं शहर. खरोखरच इथे बलोपासना होते ना, रामदासांचा एवढा मोठा वारसा आहे. तर बलोपासनेसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर, रामकुंड हे त्याचं केंद्रबिंदू होतं त्या काळात. पण तो केंद्रबिंदू नाशिक मधून पहिल्यांदा जर कोणी सरकवला असेल, तो सरकवला TA कुलकर्णी नावाचा माणूस. ते HPT कॉलेज त्यांनी काढलं आणि त्यानंतर नाशिकचं सगळा सांस्कृतिक हे बदलत गेलं. म्हणजे व्यायामशाळा जाऊन तिथे या विद्यादान करणाऱ्या मोठ्या शाळा आल्या, विद्यापीठाचा दर्जा ज्याला देता येऊ शकेल अशा त्या शाळा पुढे वाढल्या. नंतर कालांतराने काय झालं, नंतर तर सेज हा जो शब्द आहे तो आपल्याला माहिती आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही काय पाहिलं
जे तू म्हणते की तो गाव काय, तर नाशिकने एक नवीन ओळख आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणजे एज्युकेशनल हब. काही लोक गमतीने त्याला सेजचा अर्थ स्पेशल इकॉनॉमिकच्या ऐवजी एज्युकेशनल झोन म्हणाले. सेज म्हणजे शैक्षणिक केंद्र अशा. त्याचं कारण होतं की काही ज्याला आपण व्यावसायिक प्रकारचे अभ्यासक्रम म्हणून ते शिकवणाऱ्या अशा संस्था इथे आसपासच्या परिसरामध्ये वाढल्या आणि त्यामुळे नाशिकचं जे आर्थिक चलनवलन होतं ते वाढलं. मी आता इथे आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो, ते म्हणजे त्याचाही संबंध आहे या सगळ्या आपल्या विषयाशी. कारण संस्कृती आपण म्हणतो ती नदीच्या तीरावर वसते, वाढते, तिची भरभराट होते का, तर नदी पाणी देते, ते पाणी पिऊन पिकं तरारतात. म्हणजे याचा सगळ्याचा संबंध आपल्या चरितार्थासाठी जे पैके लागतात त्याच्याशी आहे. आसपास हे नाशिकच्या जर तुम्ही बघितलं तर भरपूर समृद्ध अशी शेती आहे आणि त्या शेतीतून येणारा पैसा आहे. पुढे औद्योगिक वसाहती आल्या याचा उल्लेख मी केला. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की या नाशिक नगरीमध्ये मुबलक पैसा आहे. तुम्ही जर या कॉलेज रोडला गेलात तर बँकाच बँका, तुम्ही नाव उच्चारा त्या म्युच्युअल फंडाचं ऑफिस, त्या बँकेचं कार्यालय, हे तुम्हाला ते फायनान्स स्ट्रीटच आहे. तो नाशिक भरपूर पैसा आहे या नाशिक. ज्या वेळेला एखाद्या कंपनीचा IPO पब्लिक ऑफर येते त्यावेळेला नाशिक मधून किती पैसे जमतात याचे आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. पैसा आहे, पूर्वापार आहे. म्हणजे अगदी तांब्या पितळीची भांडी विकण्यापासून चांदीची भांडी विकली प्रसिद्ध होती, तिथपासून ते आज जे काही आपण वाईन वगैरे निर्यात करतो तिथपर्यंत पैशाला इथे काही कमी नाही. पण प्रश्न नेहमी विचारला जातो, तर तू विचारशील असं नाही, मी स्वतः इथे उपस्थित. तो म्हणजे येऊन जाऊन शिरवाडकर, कानेटकर, मी मगाशी जी नावं घेतली, रामदास, आणि इथे हे थांबायचं काय, इथे थांबणार का? किंवा मी नाटकाचाही उल्लेख केला. मी सिनेमाच्या बाबतीमध्ये मी एक मोठा गुन्हाच केला खरं म्हणजे, ते म्हणजे दादासाहेब फाळके येणारच होते सर. भारताच्या याचा तो जनक आहे, भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक आहे आणि फार विलक्षण आहे ती सगळी का. पण आज काय स्थिती आहे, त्याची काही कारण आहेत का? मी मगाशी माझ्या बोलण्यामध्ये मी गुणसूत्र असा एक शब्द वापरलेला आहे, मोठा शब्द वापरला. त्या गुणसूत्रांमध्ये काही दोष तर नाही. त्याचं कारण इथल्या कुठल्याही, म्हणजे मी आता तो अनुभव घेतलेला आहे, म्हणजे तुझ्या वयाच्या त्याला काही आयुष्यामध्ये करण्याची तमन्ना आहे अशा मुलाला जर विचारलं ना काय करणार, तर तो मी नाशिकमध्ये राहणार असं म्हणतच नाही. तो म्हणतो मी पुण्याला जाणार, मी मुंबईला जाणार, नाशिक सोडून जाणार. म्हणजे त्या मुलाची जी काही त्यांनी मुलाशी बाळगलेली स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याची क्षमता या शहरामध्ये नाही का, या नगरामध्ये नाही का? तर त्याचं उत्तर काहीच असं येतं की त्याला जे वाटत असतं ते बरोबर. त्याची काही कारणं आहेत इथल्या मानसिकतेमध्ये ती आहे. या मुलाखतीमध्ये मी ती फक्त उल्लेख करून पुढे जातो कारण मी या नगराचाच एक घटक आहे, माझ्यातही ते दोष असू शकतो. पण हे नगर ना थोडस पूर्णांशाने म्हणणार नाही. ते अगदी आजची जी तुम्ही आता जो विषय घेऊन शिकलेला आहात आणि आजची जी काही माध्यम आहे, समाज माध्यम, त्या समाज माध्यमांमध्ये जरी तुम्ही डोकावला तरी मी म्हणतो हा मुद्दा तुम्हाला दिसेल. आणि तो म्हणजे मीच्या वेलांटीचा फास जो लागतो ना आपल्या इथे, मी महत्वाचा कोण आहे, तू नाही, मी महत्वाचा, मी काय म्हणतो ते ऐकून, हा फास जरा जास्त आहे या, आणि तो जोपर्यंत सुटत नाही. मी जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी शिरवाडकरांकडे अनेकदा गेलो. अतिशय मोठा माणूस होतो, अनेक त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पाहिलं. मी एक प्रसंग जरूर इथे सांगेन, सगळ्यांना माहिती असेल तो, विशेषतः जे मराठी साहित्य संस्कृतीचा अभ्यास करतात. दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये नामवर सिंह नावाच्या एका हिंदी साहित्यिक, त्याच्याबरोबर आणखी एक आपले मराठीतले नाटककारही होते, यांनी असं एक विधान केलं. मोठी खळबळजनक घटना होती ती.
मराठी त्यावेळेला 2 होती, नंतर पुढे करंदीकर आणि नेमाडेंना ज्ञानपीठ दिले. तर मराठीतले दोन्ही ज्ञानपीठ पुरस्कार हे अपात्र व्यक्तींना दिले गेले. इंटरेस्टिंग किस्सा आहे. आणि मी गावकरीच होतो, ते मी बातमी वाचली पीटीआयवर आली आणि चमकलो. मी ती 2-3 वेळा वाचली की आपलं भाषण तर चुकत नाहीये ना काही. मग मी पक्का झालो की हे असंच म्हणायचंय. मग मी उठलो आणि तात्यासाहेबांच्या घरी गेलो. त्या जलतरण तलावाची तिथे ते राहायचे. त्याच्यात एक गमतीशीर किस्सा सांगायला हरकत नाही. पत्रकारितेमधलं कोणी केलं आणि ते दार त्यांनीच उघडलं तर ते विचारायचे कोण गेलं. म्हणजे माणसं त्यांच्याकडे, आता फोन नव्हता त्यांच्याकडे, त्यांनी कधीच फोन वापरला. तर ते मग मलाही त्याने विचारलं कोण गेलं. म्हटलं काय कोणी गेलं नाही, मी एक वेगळीच गोष्ट घेऊन तुमच्याकडे आलोय म्हणून मी त्यांच्या हातात तो पीटीआयची जी बातमी त्याचं काढलं. मग आम्ही असं ते वाचत वाचत असे आतमध्ये त्यांच्या शयन कक्षामध्ये गेले. परत मला म्हणले बसा. ते उभेच होते, त्यांनी ते वाचलं. अशा वेळीची बातमी होती. हसले हसले आणि म्हणाले माझ्या बाबतीत हे खरं आहे, पण याच्यात खांडेकरांवर आले. खांडेकर हे त्यांचे गुरु होते. बरं का, खांडेकरांनी त्यांचा विशाखा संग्रह पहिल्यांदा प्रकाशात आणला. म्हणजे कुमाग्रजांना कवी म्हणून पुढे कोणी आणलं तर ते खांडेकरांनी आणलं. त्या अर्थाने ते त्यांना गुरुस्थानी होते. त्यांचं वाक्य काय आलं की माझ्या बाबतीत हे खरं आहे, अपात्र व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला, पण खांडेकरांवर याच्या मी आपलं त्यांच्याकडे बघत राहिलो. मग त्यांना म्हणालो की तुमचं याच्यावरच म्हणणं. ते म्हणले बोललो की मी. म्हटलं तीच ओळ. म्हणे हो तेवढंच मला म्हणायचं. म्हटलं बरं आहे. मग मी ते अर्थातच दिलं. मग दुसऱ्या दिवशी इतरही सगळ्या मुंबई पुण्याच्या वर्तमानपत्रात हीच ओळ झाली. आता हे मी का सांगितलं त्याच्यात लक्षात घ्या की ही माणसं किती कशी होती हे याच्यातून दिसतं. म्हणजे आपली जी परंपरा आहे, परंपरा असेल आणि स्वतःच्या बाबतीमधले दोष हे सुद्धा आता त्यांना काही तसं म्हणायचं नव्हतं. त्यांना आपण कुठे उभे आहोत याची 100% कल्पना होती. म्हणजे ह्या अशा लोकांचं हे शहर होतं हे लक्षात घ्या. एक आत्मविश्वास होता त्यांच्या या कानेटकरांनाही मी जवळून पाहिलेलं आहे. त्यांची एक मुलाखत मी त्यावेळेला लोकप्रज्ञा, मी त्यांचं सगळं ते अरे इतकं विलक्षण होतं. त्यांच्या अभ्यासिकेमध्ये असे ज्याला डेस्क म्हणतात ना पूर्वी, ते असे मांडून ठेवलेले असायचे आणि 3-4 नाटकं ते एका वेळेला लिहायचे. आज याच्यात एक प्रवेश लिहिला तर संध्याकाळी दुसरा. अशी विलक्षण हुकूमत असलेली ही माणसं होती. मी ते जेव्हा वर्गात शिकवायचे तेव्हा साक्षात सरस्वतीचं नर्तन त्या वर्गामध्ये चालू असायचं. सगळ्या कॅम्पस मधली मुलं यायची. असं त्यावेळेला जे लोक होते, मी नव्हतो कारण मी उशिरा आलो नाशिकमध्ये, ते भाग्य मला मिळालं नाही त्यांच्या वर्गात बसणं. पण ते सगळं फार विलक्षण असं होतं आणि ते कुठेही आपण पुण्याच्या किंवा मुंबईच्या मागे होतो अशातली गोष्ट. तर सगळ्या याच्यामध्ये आम्ही जसे पुढे जात गेलो तसतसा हा वारसा अधिकाधिक मनामध्ये असत गेला आणि तो अजूनही चांगल्या अर्थाने मला त्रास देतो. वेगळा मुद्दा मांडतो. हे सगळं ग्रंथरूपाने यावं याच्यासाठी प्रयत्न झाले. पहिला प्रयत्न एका बाहेरून आलेल्या व्यक्तीने केलेला होता. त्या मी प्रयोग असा शब्द वापरतो, प्रयत्न प्रयोग, त्याच्याशी मी संबंधित होतो. दुसरा प्रयत्न, आता हे मी जरा मोकळेपणाने बोलतोय, थोडीशी माझ्या मनातली खंत पण त्यात आहे, वाचनालयाने केलं, सार्वजनिक वाचनालयाने. आणि तिसरा कुसुमाग्रज प्रतिष्ठानने, म्हणजे जसं शहर पुणे असं एक अतिशय सुंदर असा ग्रंथ अरुण टिकेकरांनी त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध केलेला आहे. तो तुम्ही जरूर बघा. एखाद्या शहराचा ज्याच्याविषयी आपण आता बोलतो आहोत त्याचं डॉक्युमेंटेशन किती सुंदर प्रकारे करता येतं, त्याचा तो वस्तुपाठ आहे. हर पुणे, शहर पुणे असं नाव आहे. मुंबईवरही असंच लिहिलं गेलेलं आहे, ग्रंथ रूपाने सिद्ध आहे.
नाशिकचं आपण तर वर्णन तर मी मगापासून करतोय, पण नाशिकचं असं का होऊ नये, तर ते प्रयत्न झाले पण ते पूर्णत्वास गेले नाही. मला सारखं असं वाटतं या तिन्ही याच्याशी माझा संबंध होता बरं का, आणि ते कशामुळे गेले त्याच्या तपशिलामध्ये मी जात नाही. की कदाचित मी मगाशी जे मी म्हणालो की या गोदावरीच्या पाण्यामध्ये एक दोष आहे का काय, की मी तुला जर तू माझी मुलाखत घेतेस ना, तर मी आता तू माझं नाव सांगणारच आहेस. न जाणून नाही सांगितलं तर माझं नाव सांगशील ना, असं हो. तो खुलका अडकून बळकट करतो. हे जे आहे ना, इथे सगळी माझं माझं हे जोपर्यंत इथून जात नाही, ते थोडस जास्तच आहे. प्रत्येक ह्याच्यात असतं, मला कल्पना आहे त्याची, पुणेकरांमध्ये ते नाही असं नाही. पण थोडं त्यामुळे आपण मागे पडतो. आणि ज्या एका ज्ञानोपासनेचा मी मगाशी उल्लेख केला, ती ज्ञानोपासना आज कुठे आहे? काही नावं आहेत मला ज्यांच्याबद्दल नक्कीच त्याच्यामध्ये गिरीश टकले हे फार मोठं नाव आहे बरं का. इतिहासामध्ये ती मंडळी खूप मोठं काम करतात. त्याच्यानंतर आता मबा तर नाही, मबा कुलकर्णी म्हणून संस्कृत एक मोठे विद्वान इथे होते. वसंत भास्कर वकील नावाचा एक अवलिया ते होते पीठासीमध्ये शिक्षक. पण आपली जी परंपरा आहे, वैदिक परंपरा, उपनिषद असतील किंवा त्याचा अत्यंत गाढा अभ्यास त्या माणसाकडे, किंवा गणिताचे कापरेकर सर असतील, तशी मोठी परंपरा आहे ज्ञानोपासकांची इथे. ती आज काहीशी लुप्त होत चालली आहे काय? मग ती जर लुप्त होत असेल तर त्याला मी मगाशी जे म्हटलं, पैसा खूप आलाय आता इथे, तो पैसा कारणीभूत आहे का? की आता मी जरा मला आयुष्य एकच आहे, तर हे अभ्यास करण्यापेक्षा जरा सुखांचा उपभोग घेतो म्हणून मी ते मागे पडत आहे का, याचा पण विचार तुम्हाला या नव्या याच्यामध्ये करावा लागेल. कारण ज्ञानोपासना मागे पडते. ही एवढी मोठी संपन्न ग्रंथालय आहे, आता नवीन तर हे सगळं तंत्रज्ञान आलेलंच आहे. पण आणखी एक उल्लेख मी केला पाहिजे, मला वाटतं की अनुवादाचं एक क्षेत्र आहे बरं का. अनुवादामध्ये सुद्धा बऱ्याच मंडळींनी काम ते आजही चालले. त्याच्यामध्ये लोकमत मध्ये त्यांनी आपली सुरुवातीला गावकरी, त्यानंतर लोकमत त्या अपर्णा फीचर एडिटर आहेत, अपर्णा वेलणकर असतील किंवा वंदना अत्तरे म्हणून, नंतर आमचे एक मित्र आहेत आणखी अभय सदावर्ते. तर ह्या लोकांनी अनुवाद म्हणून ते एक साहित्याचं संघ आहे, त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. तेव्हा वेगवेगळ्या या मी आता 40 वर्ष जर असेल इथे, तर त्याच्यामध्ये ही सगळी माणसं त्यातली काही मी पाहिली, अनुभवली, आणि काही मला पुस्तकांमधून सापडली. हा प्रवास होत गेला. सर, नाशिकचे वेगळे वेगळे बदल तुम्ही पाहिलेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले, तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला एक आवडलेला बदल आणि एक न आवडलेला बदल आमच्यासोबत शेअर करा प्लीज. आवडलेला आणि न हो. आवडलेला बदल जो आहे तो मला असं दिसतं की तरुण पिढी जी आहे ती सजग आहे, या चांगल्या गोष्टी त्या उचलण्याचा प्रयत्न करते आहे, आणि हे मला नक्कीच चांगलं वाटतं. न आवडलेल्या बदलामध्ये मी असं म्हणेन की मगाशी तसा मी उल्लेख केलेला आहे, अभ्यास कमी पडतो, ज्ञानोपासना कमी होत चालली, आणि ऐहिकता वाढल्यामुळे तसं होत असेल तर ते होऊ नये, हा बदल मला. एक तर काय झालेलं आहे की हे शहर ना, बाकीच्या शहरांना जो शाप आहे सगळीकडे कॉन्क्रिटीकरण, आणि ते मगाशी मी अरुण काळेंच्या कवितेतला उल्लेख केला, माणसं माणसाला ओळखत नाही. तर असं नको व्हायला. माणूस की हरवता कामा नये. आपण आता करोनाच्या संकटातून थोडे थोडे बाहेर पडतो. या काळामध्ये मला एक एकशून सांगितलं पाहिजे, म्हणजे मला त्याची एक प्रचंड भीती होती आणि अजूनही ती आहे. एक या शहरातला रहिवासी, हे शहर ना खूप आहे. आता नाशिककरांची मी माफी मागावी का, तर मी काही माफी वगैरे मागत नाही. मी असं ऐकून गेलेलं नाही. माझा मुलगा तिथे गेला होता आणि त्याने मला सांगितलं, बाबा शहर आहे ते, म्हणजे गटारी, ते पाणी वाहतंय, मग उडी मारून आपल्याला पलीकडे जावं लागतं.
नाशिक काही वेगळं नाही, म्हणजे घंटागाडी सारखा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. पण मध्ये ना नाशिककर हे त्या प्रवृत्तीचे आहेत की स्वच्छता टापटीप फारशी आमच्या प्रकृतीला मानवत नाही. आता ह्या एक जर दोष आपण पाहिला आणि अशी जर एखादी महामारी आली तर केवढा अनर्थ इथे निर्माण झाला असता. बहुतेक प्रभू रामचंद्रांची कृपा असली पाहिजे की तेवढा काही अनर्थ इथे झाला नाही. ते मला त्या हसू येतं प्रत्येक वेळेला. राजकीय सभा मी पाहिलेल्या आहे, प्रभू रामचंद्रांचं नाव घेतल्याशिवाय काही पुढे जात नाही. तसंच मी आता इथे केलं. हे दोन बदल व्हायला पाहिजेत. सर, तुम्ही म्हणालात की प्रत्येक राजकीय सभेत किंवा कुठल्याही कार्यक्रमात एखादा अँकर हे वाक्य वापरतोच की हो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमी. पण हे नाशिक जेव्हा आपण नाशिकच्याच लोकांसमोर मांडतो तेव्हा आपण हे बोलतो. पण आजचं जे मिलेनियल जनरेशन आहे किंवा आजची जी युथ आहे ती जेव्हा नाशिकच्या बाहेर पडते आणि मुंबई, पुणे किंवा बँगलोर सारख्या शहरात जाते, त्यावेळी ते हे सांगत की आम्ही नाशिकचे आहोत. त्यावेळी ते हे सांगतात की तुम्हाला सोला माहितीये का? त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जिकडे होतं तिथले आम्ही आहोत. म्हणजे रुद्राक्ष तरी द्राक्ष हा प्रवास तुम्ही म्हणाल तर मला थोडंसं आणखी पुढे न्यावंसं वाटेल. आणि होली सिटी टू वाईन सिटी अशी नाशिकची जी ओळख होत चालली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ती नाशिकला किती पुढे येईल किंवा त्याविषयी तुमचं मत काय? प्रश्न आहे हा. मी मघाशी एक म्हणालोय की जेव्हा सर्वे गुण हा कांचन माश्रयंती हे आपण विसरायचं नाही. म्हणजे आपण ज्याविषयी बोलतो स्वस्थता ही लागते. संस्कृतीच्या वाढीसाठी स्वस्थता म्हणजे पोट भरलेलं लागतं. त्या प्रेरणा ज्या आहेत त्या असाव्या लागतात. याबद्दल मनामध्ये शंका नको. पण शेवटी मला नाटक उभं करायचं आहे किंवा मला एखादं शिल्प उभं करायचं आहे तर त्याच्यासाठी दमड्या लागतातच. आणि त्या मिळवणं ही काही पाप नाही. लक्ष्मीची उपासना ही केलीच पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही वाईन प्या, पिऊ नका, तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये तर ती कुठे निश्चित मानलेलं नाहीये. प्रमाणामध्ये घेतली तर ती आरोग्यप्रद अशीच आहे. अतिरेक बासुंदीचाही वाईट असतो हे आपल्याला माहिती आहे. पण ती विकून तर तुम्हाला 4 पैसे मिळणार असतात आणि त्या पैशातून एखाद्या नाट्यसंस्थेला मदत करता, एखाद्या मगाशी जे आम्ही नाशिकवर एक ग्रंथ सिद्ध झाला पाहिजे त्याला मदत होणार असते, एखाद्या प्रकाशन संस्थेला मदत होणार असते. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी त्याच्याकडे आलो नाही. नाशिक मधले प्रकाशन व्यवसाय यांचा उल्लेख केला मी पांगारकरांचा की ते इथून मुमुक्षू काढायचे. नंतर हे काही प्रयत्न झाले. गावकरीचा उल्लेख केला, अमृतचा उल्लेख केला, रसरंग होते. असे काही सर्वत्र गाजलेले असे प्रकाशनाचे प्रयोग झाले. आज शब्द मल्हारच्या रूपाने स्वानंद बेदरकर नावाचा एक तरुण मुलगा धडपड करतो आहे. तर ही सगळी मंडळी शेवटी गाडी कुठे अडते? पैसे अडते. आणि म्हणून असं म्हणतो की जर इथे आजूबाजूला शेतीमध्ये द्राक्ष आणि ती वाईनला लागणारी अशी चांगली पिकत असतील या हवामानात आणि त्यापासून जर अर्क काढून वाईनची निर्मिती करून ती परदेशात जात असेल, जसा इथल्या चिवड्याचा एक उल्लेख केला पाहिजे बरं का. तो मकाजी आणि कोंडाजीचा चिवडा फार कुठे आहे. अजूनही नाशिक मधून एखादा पाहुणा बाहेर जात असेल तर त्याच्या हातामध्ये त्या चिवड्याचं पुडकं सरकवण्याची एक प्रथा इथे आहे. तो खरोखरच चविष्ट असा चिवडा आहे. ती नाशिकची ओळख आहे. आता आता ती मिसळ अशी एक ओळख सांगितली जाते नाशिकची. मी जात नाही कारण तो सगळा जठराग्नी भडकवण्याचा प्रयत्न होईल. पण खरोखरच तरुण मला माझ्या एका मित्राची आठवण, तो माझ्या वर्गात होता. आम्ही MA ला बरोबर होतो. पुढे तो खूप भटकला. शेवटी पोट कोणाला चुकत नाही आणि त्याने कादंबरी आणि डॅन ब्राऊन म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काय होतं मराठीत असं आपण
त्या कथेत वगैरे मी जात नाही, पण पूर्ण म्हणजे उत्कंठा वाढवत नेत नेत की ज्याच्यावर एखादा चांगला मोठा चित्रपट तयार होऊ शकेल अशी क्षमता असलेली ती कादंबरी आहे. मला अजूनही त्याचा तो खडतर प्रवास त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामधला आहे. आणि मी जेव्हा तो गेला ना तेव्हा आता आठवलं म्हणून त्याच्या शोकसभेमध्ये एक वाक्य बोललो. ते मला आता वाटतं की इथे प्रस्तुत होईल, की अशी जी धडपड करणारी मुलं आहेत, त्यांच्या पाठीशी या शहरात उभं राहिलं पाहिजे. त्यांची हेळसांड होता कामा नये. कोणी जर तू काही चांगलं काम करतेय, तुझी काही अडचण आहे, तर तुझ्या मदतीला हे शहर धावून आलं. ते शहर धावून येईल जेव्हा त्याच्याकडे पैसे असतील आणि नुसते पैसे असून भागणार नाही. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. येण्याची वृत्ती पडलाय. आता हे जे नवीन हे येत आहे वाईन आणि हे, ते खूप चांगलं हे केलं की त्या मुलांना जे आता बाहेर जातात त्यांचा ना या जुन्याशी कनेक्ट नाहीये. साधारणतः आता जे 10वी-12वी होऊन बाहेर जातात त्यांना आपण त्याविषयी बोलतो. ते थोडंफार असं ओळखून ऐकून माहिती असतं. त्यांचा सांधा या शहराच्या, ज्याला मी मगाशी मोठ्या आविर्भावात म्हणालो, पुराणात पाय घट्ट रोवून असलेलं आणि नव्या ह्याच्याकडे पाहणारं शहर. त्यांना पुराण-बिराण काही एवढं माहिती नाही. तो त्यांचा दोष नाहीये. त्यांना ते सांगितलं गेलं. शाळा बदलल्या आपल्या. त्यावेळेला मराठी शाळा होत्या. आता यांच्या नव्या इंग्रजी शाळा, सगळं जे नवी संस्कृती आलेली आहे शिक्षणावर, त्याचाही थोडासा आहे. पण ह्या मुलांपर्यंत जर हे गेलं तर ही पिढी ही, माझं एक निरीक्षण असं आहे की फार पैशामध्ये अडकून न पडणारी पिढी आहे. म्हणजे ती भरपूर पैसा मिळवेल आणि देईल पण, म्हणजे ते खर्चही करतील. कृपण वृत्तीची ती पिढी नसेल. आणि मग असं ज्या वेळेला वातावरण इथे निर्माण होईल, त्यावेळेला मला असं वाटतं की फाळकेंना खूप कष्ट पडले. असं म्हणतात की धोतर ते टाकी घालून आणि मागे पडदा म्हणून लावायचे. आपल्याला ऐकता सुद्धा ते आपण हरिश्चंद्र फॅक्टरीमध्ये सगळं पाहिलेलं आहे. अशी वेळ नाही येणार इथे. अशी क्षमता असलेलं, आता कोरोनामुळे असं होतं बघा, बरेच जण नाशिकला येऊन शूटिंग करतात. बाजूला ग्रीनरी आणि मिळतील अशा जागा खूप आहेत. इथे एक फिल्म सिटी सुद्धा बसवता येईल की नाशिकमध्ये जे मुलं बाहेर जात आहेत त्यांना इथे हे सगळं व्हायचं असेल तर मला असं वाटतं की वाईन विकायला काही हरकत नाही बरं का. बरं. जर तुम्ही म्हणालात की नवीन पिढी त्यांना जर आपला भाषा कळला तर ते तो चांगल्या रीतीने जपतील. तर मला तुम्हाला विचारायचं होतं की नवीन पिढीपर्यंत तो वारसा कसा पोहोचला गेला पाहिजे? म्हणजे आपण म्हणालात की एखादा ग्रंथ त्यावर असला पाहिजे. तर त्या दृष्टीने तुम्ही काही काम करताय का? किंवा तुमच्याकडनं आमच्या नवीन जनरेशनला काही हेरिटेजबद्दल नाशिकच्या कळेल का? त्याच्याशी रिलेटेड अपकमिंग प्रोजेक्ट्स कोणते आहेत? हा प्रश्न चांगला आहे. पहिल्यांदा मी उल्लेख करीन तो स्थानिक वर्तमानपत्र फार चांगलं काम याच्यामध्ये करतात. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्रामध्ये याच्यावर मालिकांमधून रमेश पडवळ यांच्यासारख्यांनी लेखन केलं, किंवा काही लेखक आहेत ज्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ते काय सिंहस्थाला की आमच्या नाशिकमध्ये एक असं पीक येतं या विषयावर घेण्याचं, किंवा त्या विषयावर मग मी पण काही वेळा भाषण देऊन आलेलो आहे त्या विषयी बोलले. पण केवळ सिंहस्थ एवढंच निमित्त न ठेवता प्रत्येक वर्ष हेच सिंहस्थ अशी भूमिका ठेवून जर याचा एक जागर केला गेला, विशेषतः शालेय. कारण माझं असं स्वच्छ मत आहे की कॉलेजमध्ये जाईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मुलांना शाळेमध्येच ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये जे कुतूहल पेरलं जाईल त्यातून मग पुढे ते त्यांची त्यांची माहिती मिळवतील. आता ही जी माध्यमं नवीन आलेली आहेत त्यांचा आपल्याला खूप चांगला उपयोग करून घेता येईल. तो जातोय हेही मला सांग वाटतंय. त्या पिढीमध्ये या समाज माध्यमांचा वापर याच्यासाठी केला जातोय. त्याच्यामुळे होईल ते, अशी मला तरी आशा आहे. मी काही माझं वय लक्षात घेता आधी आता कसे होणार वगैरे अशा माझा सूर नाही. तर सूर आहे त्याच्यामध्ये या समाज माध्यमांचा फार मोठा वाटा आहे. हे होईल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. कोणीतरी त्याला एक ज्याला आपण बाइंडिंग फोर्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात, हा लागतो.
तर ते काम मला असं वाटतं की मीडियाने करायचं आहे. आमच्या काळामध्ये गावकीने हे काम केलेलं आहे. मी त्याचा साक्षी आहे की अंजनेरी विकासासारखी हे असेल आणि वेगवेगळ्या गोष्टी, हनुमान जन्मस्थान, अशा अनेक मोहिमा त्या काळामध्ये गावकऱ्यांनी राबवल्या. त्याच्या पाठीमागे हीच भूमिका होती की नाशिक काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. आता जो हा नवा मीडिया आलेला आहे, मीडियाने सुद्धा हे काम सातत्याने आणि ठरवून केलं तर मला वाटतं नव्या पिढीला सुद्धा ते कळेल. सर, वारशाच्या दृष्टीने नाशिकचे अनेक पैलू आहेत ज्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. जी नवीन पिढी हा अभ्यास करते किंवा करण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन, फार चांगला प्रश्न शेवटी शेवटी तू आणलेला आहे. ती माझी खंत आहे. मला एक नाव आठवतं, फार जणांना माहीत नसलेलं नाव आहे. ते नाव आहे हेमलता आचार्य, डॉक्टर हेमलता आचार्य. समाजशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. मी ज्या संस्थेत होतो त्याच संस्थेत त्या होत्या आणि त्यांनी नाशिकवर पीएचडी केली. नाशिकवर दोन संशोधनं झाली. एक माणूस जो होता त्याने बाहेर होता आणि ते इंग्रजीमधून काम झालं, हे त्यांनी मराठीतून केलेलं आहे. तो पीएचडीचा जो प्रबंध होता तो मी वाचलेला आहे. मी मगाशी जो म्हणालो की माझ्यातली आत्मीयता वाढत गेली, तो प्रबंध हेही एक कारण. आणि संशोधन असा शब्द वापरलेला आहे. आम्ही किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात काय वाईट असतं माहिती का, आपण खूप वरवरचा विचार करतो. ते वृत्तपत्रीय लेख हा वृत्तपत्रीय लेखच असतो, फार खोलात जात नाही. तर खऱ्या अर्थाने ज्याला संशोधन म्हणतात, म्हणजे त्यामध्ये तथ्यांची तपासणी केली जातो, सांगोवांगीवर विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली जाते आणि मग नोंदवली जाते, त्याला आपण संशोधन म्हणतो. असं संशोधन त्या नगराच्या बाबतीमध्ये त्याचा पौराणिक संदर्भ, त्याचा इतिहास संदर्भ, त्याचे जे नवे आपण उल्लेखतो आहोत मगापासून, या सगळ्याच खऱ्या अर्थाने त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे. होतंय काय की इकॉनॉमिक्स सारखा विषय आपण घेऊ की त्याच्यामध्ये खूप पीएचडी वर्षाला एक 5-15 तरी नाशिक मधून पीएचडी होऊन बाहेर पडतात. त्याबद्दल मला योग्य आदर आहे, कारण समोरचा माणूस असं म्हणू शकेल, सर तुम्ही पण ते केलं नाही का तेवढं, पण मी पीएचडी नाही आहे पण मला त्याची खंत नाही वाटत, कारण असलं काम नाही मी. खऱ्या अर्थाने त्या मी आता नाशिकमध्ये राहतो तर या नाशिकला मी काही देणं लागतो म्हणून मी काही संशोधकाच्या वृत्तीतून तपास केला आणि त्याचं काही नोंदी केल्या की ज्यातून हा विषय पुढे गेला. असं जर मी काही करू शकलो मग मला पीएचडी त्यातून मिळाली तर उत्तम आहे. असं काम इथे आता या तरुण मुलांनी ते केलं पाहिजे असं आणि त्याच्यासाठी काही चांगल्या म्हणजे वाचनालयाचा उल्लेख मी मगाशी केला किंवा तर संस्कृत आणि याच्या पौराणिक त्याच्यामध्ये एचपीटी कॉलेजचं जे ग्रंथालय आहे त्यांच्याकडे पोथ्या आणि याच्यातही काम करणारी माणसं आहेत. तिथे लीना हुन्नरगीकर नावाची तरुण मुलगी आहे, अत्यंत अभ्यासू वृत्तीने काम करते. आयआयटी मधून तिची पीएचडी आहे. मी मगाशी मबांचा केला, म्हणजे अगदी आधार कोणाचा तरी जर घ्यायचा असेल तर अशा जागा अजूनही शिकत तर त्या करून नव्या मुलांनी त्याचा आधार घेऊन चांगलं काम केलं पाहिजे. त्या अर्थाने संशोधन नाशिकवर ग्रंथांनी सिद्ध झालं पाहिजे अशी इच्छा माझ्या मनामध्ये जरूर आहे. माझ्याकडून त्याला काही मदत झाली तर खूपच आनंद वाटेल. आणि इथे मी काही सगळं सांगू शकलो अशातली गोष्ट नाही. खूप मोठा विषय आहे. जेव्हा मी म्हणतो की बृहत कादंबरीचा विषय, तेव्हा तो त्याचा आवाका तुमच्या लक्षात आला असेल, ते ही मुलाखत ऐकत असतील तर त्यातला जो बृहत गोष्ट आहे तिला कुठेतरी हात घातला पाहिजे असं. नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन तर आम्ही सुद्धा हा वारसा जपण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या आमच्या पुढच्या जनरेशनला तो त्यांच्यापर्यंत नक्कीच व्यवस्थित पोहोचवू. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आज वेळ काढला आणि आम्हाला इतकी छान इन्फॉर्मेशन दिली. अरे धन्यवाद. मी तुम्हाला, तन्मय भोळे, गीतांग जोशी, तुम्हाला दिले पाहिजेत, कारण तुम्ही मुलांनी हा विषय उचलून धरला याच्यात माझ्यासारख्याला आनंद आहे. गो अहेड. आम्ही आहोतच तुमच्या.
नक्की सर, असंच मार्गदर्शन असू द्या. धन्यवाद.